पवित्र महाराष्ट्र भूमीत आपला जन्म झाला भाग्य. साधू संतांच्या नंतर आपण जन्मास आलो हे आपलं अहो भाग्य. देवाने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्यानं आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं आणि कुणालाच नाहीत अशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय आपल्याला दिली. एका इंद्रियाचं गणित मी तुमच्या समोर ठेवते, बाकीचं घरी गेल्यानंतर करा. देवाने तुम्हाला मला दात दिले, माझी भाषा व्यवस्थित कळते तुम्हाला, मला का वाटायला माझं बोलणं तुम्हाला कळच ना. तुम्ही असे गंभीर चेहरे घेऊन माझ्याकडे पाहू लागले. ऐका गाड्या, नुसतं टुळू टुळू पाहू नका. अरे एका दिवशी कुटकून मरून जातात. कोरोना सारखे रोग आले, काय केले आपण? हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुलात होतो माझा विठोबाराजी. काय मागितलंय त्याने? कीर्तनात फक्त फ्रेश बसत जा आणि टाळ्या वाजवायची कंजूशी करू नका. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूष असतील तर मग टाळ्या काय सारा मागूनच घ्यावं. विठ्ठल देवाने तुम्हाला मला दात दिले याच्यात काय ना बोले. इतर प्राण्यांना मी तुमच्या पुढे हानू घेईन बर का. इतर प्राण्यांना देवाने एकदा दिले, माणसाला दोनदा दिले. तुम्ही संडे मंडे खाऊन पाडले असतील तर तुमच्यातला दोष तिसरा, संडे हो या मंडे. पुढचा आगावपणा करायचं नाही, मी सोडून 2 तास. तसं दात पडणं वाईट नाही पा, आणि कोणी तरी पाडण्यापेक्षा दात. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते का? काय करा, हळूहळू तुम्ही हंगामा, पोगो, छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमॉन, टॉम एंड जेरी, हळूहळू पाहत जा, हळूहळू ज्ञान वाढेल तुमचं. विठ्ठल दात पडणं वाईट नाही. तुम्ही काय केलं मला विचार माहिती नाही बरं का, पण कोणीतरी पाडण्यापेक्षा दात निसर्गता पडलेले काय अवघड आहेत का? इंग्लिश मध्ये दातांना टीथ म्हणतात. तू काऊन उठून बसला रे तिथे? तिकून आला का? इथूनच बसलं ती तिथे. तिकून आला का? मध्ये असतील त्यांना जागा द्या आतली. विठ्ठल दातांना टीथ म्हणतात. महाभारतातही वर्णन आले. समोरचे वरचे 2 आणि खालचे 2 जे दात असतात त्याला पटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर वरचे 4 आणि खालचे 4 जे दात येतात त्याला उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर जे येतात त्याला दात म्हणतात. त्याच्यानंतर जी येते तिला दाढ म्हणतात. आणि साऱ्यांना माहिती लग्न झाल्यावर जी येते तिला, पण मला काय खरं वाटत नाही. मला असं वाटतं शिवाजी भाऊ, लग्न झाल्यानंतर माणसाला फक्त दाढच येते. अक्कल कुठून येते? सासरवाडीतून. दाढ घरात नांदायला आले कोणत्याही पोराला अक्कल येईल याच्यात नवल नाही. अक्कल आल्यानंतर ज्याची दाढ घरात नांदायला आली तेच घर टिकलंय आणि तोच संसार सुखाचा झालाय. विठ्ठल तारुण्याच्या उंबरट्यावर पडला, मेटलचा बसवायला 5,000 लागतात, सोन्याचा एक बसवायला 25,000, 4 बसवायला 1 लाख, 16 बसवायला 4 लाख, 32 बसवायला 8 लाख, आधीचे 32 नंतरचे 32, 8 दुने 16 लाखाचे दात त्या भगवान पंढरीश परमात्म्याने आपल्याला विनामूल्य दिलेत. सांगा इमानदारीनं त्याच्या मोबदल्यात आम्ही आतापर्यंत त्याचं काय चिंतन केले? आतापर्यंत एका इंद्रियाचं गणित तुमच्या समोर ठेवले. देवाने तुम्हाला मला 2 किडन्या दिल्या. एक जर किडनी फेल झाली तर एकीचं प्रत्यारोपण करायचं असेल तर 8 लाख लागतात. 8 दुने 16 लाखाच्या 2 किडन्या त्या भगवान पंढरीश परमात्म्याने विनामूल्य दिल्यात. काय चिंतन केलं आम्ही त्याचं आजपर्यंत? आज बायपास म्हणजे तरी काय? बायपास प्रेम करतो श्रीमंतावर आणि डायबिटीस प्रेम करतो कीर्तनकारावर. म्हणजे आम्हाला अजून झालं नाही, त्याच्या कृपेने अजून जगायचं आहे आम्हाला धडधाकट 20 वर्ष तरी अजून.
बळीयाची अंकिता आम्ही झालो, त्याच्या जीवर उड्या आणतो आम्ही. नाही तर 20 वर्ष सांगायची आमची काही ताकद आहे का अजून? बायपास म्हणजे तरी काय, एखादी चॉकअप झालेली नस बाजूला करणे, ब्लॉक झाली आणि तिच्या जागी दुसऱ्या नसचं प्रत्यारोपण करणे. आज एक बायपास सर्जरी करायची असेल तर कमीत कमी 4.5 लाख 5 लाख रुपये खर्च येतो. कृपया माझा खर्च ऐकून कृपया कोणी मला फोन करून ताण देऊ नका. म्हणजे खर्च कमी जास्त होऊ शकतो. मी काय डॉक्टर नाही, मी आज अंदाज पंचे सांगते. जास्तीत जास्त कमीत कमी 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येतो एक बायपास सर्जरी करायची असेल. आमच्या शरीरामध्ये अशा 72,000 नसा आहेत. 72,000 नसा त्या पंढरीत बसलेल्या पांडुरंगाने आपल्याला विनामूल्य दिल्या. 72,000 गुणीला 5 लाख येणारं उत्तर काल्यापर्यंत मोबाईलवर करा. त्याच्या मोबदल्यात आम्ही त्या पांडुरंगाचं काय चिंतन केलं? करणार नाही असं होणार नाही, करावं लागणार आहे. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. अरे लाज लगती है तभी तो औरत को घूंघट की याद आती है. बड़ी रंगीन होती है जिंदगी न इंसान को ठुकरा देती है. बुढ़ापा करीब आता है तभी तो मरघट की याद आती है. यही तो जिंदगी का सच है. जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से. अरे कुछ तो समय ऐसा निकालो कि प्रेम करो मेरी शाम से. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा नाम हो प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है. प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तू कन्हैया मेरा नाम हो रहा है. प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है. प्रभु आपकी कृपा से सब काम हो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पवित्र नरदेह दिला, भारतात दिला, महाराष्ट्रात दिला आणि साधू संतांच्या नंतर दिला. मुळात नरदेहाचं प्रयोजन होतो. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजन. कशात सांगितले नरदेहाची सार्थकता? या हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. आणि नसेल तुम्हाला भजन करायचं तर या 2 हाताची शोभा आडल्या नडलेल्यांना आणि गोरगरजू व्यक्तींना मदत करण्यामध्ये. मोकळ्या वाजवा ना टाळ्या. एक गोड वाक्य बोलू माईबा. या उभ्या जगतामध्ये देव न मानणारी पण माणसात देव पाहणारी देव माणसं मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. तुमचा परमार्थ लोकांचे मुडके मोडून आणि लोकांचा काटा काढून असेल तर काढी लागली त्या परमार्थाला. देव न मानणारी माणसं जगात श्रेष्ठ आहेत. आज मंदिरात गेल्यावर तुम्हाला पांडुरंग दिसो अथवा न दिसो, पण मला वाटतं उठून तुम्हाला शेजारच्या जरी देव दिसला, एकमेका असे मुसांडे हाणून इथंच काय 3रं महायुद्ध हे गल्लीतच होणार आहे. इतकं वावडं तोंड पाहत नाही एकमेकाची. मंदिरात गेल्यावर दिसो अथवा न दिसो, नवऱ्याला बायकोत आणि बायकोला नवऱ्यात. झोपल्या का काय? सासूला सोनातन सोनाला सासूत. जरी पांडुरंग दिसला तरी पुष्कळ झाले. दोघे एकमेका मुसांडे हाणूनच येत पाहतो. ते म्हणते मी म्हणून बरं, मी म्हणून तरी टिकली टिकली, दुसरी कोणती टिकली नसती. तो म्हणतो जा 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 जा, मामाची पोरगी होती म्हणून नाईलाज झाला माझा. एवढी कुरकुर कुरकुर कुरकुर. आमची कुरकुर पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरे बनवले. आमच्या भांडणाचं भांडवल केलं लोकांनी. पूर्वी पहा तुम्ही बैलगाडीचे चाकं कुरकुरायला लागले, पण बैलगाड्या ठुल्यात नका टाकले इकून आहेत का? पण पहिले इतकं प्रमाण नाही ना आता. पवा आता नांगरणी वखरणी पेरणी फवारणी सारं ट्रॅक्टर नाही. फक्त एक विनंती माझी, बैल पोळ्याच्या दिवशी बैल सोडून ट्रॅक्टर मिरू नका म्हणजे बाद झाली. कृषी प्रधान देश आहे ना आपला. वाजवा की टाळ्या मग.
पूर्वी बैलगाड्या असायच्या मामा, आता बैल पण गाडीत बसून चालले. तुम्ही घरून टचून जेवून आलेत का? इथं पंगत होती का आधी? हो ना, याचा परिणाम आहे. पुढच्या वर्षीपासून 7 ते 9 कीर्तन, 9 ते 12 पंक्ती उठायच्या. विठ्ठल पूर्वी बैलगाडीचे चाक कुरकुरायला लागले की शेतकरी त्याच्यात काय घालायचे? डिझेल, वंगण घालायचे, ऑइल. वंगण घातलं की कुरकुर कमी व्हायची, आवाज बंद व्हायचा, चाक मोकळं व्हायचं, बैलाचं वजन कमी व्हायचं. बरोबर आहे ना? आज तीच कुरकुर आमच्या नाती संबंधामध्ये सुद्धा आहे. चाकाची कुरकुर थांबायची असेल, वंगण घालणं गरजेचं आहे. बोलू गोड वाक्य, ऐकताय तुम्ही? नाते संबंधातली कुरकुर जर बंद करायची असेल तर त्याच्या सुद्धा प्रेमाचं वंगण घालणं गरजेचं आहे. स्नेहाचा गुडगुडीत पण आल्याशिवाय राहणार नाही. आज देवळात गेल्यानंतर दिसो अथवा न दिसो, विवेकानंद म्हणतात की माणूस देवळात जातो आणि दर्शन घेतो. जी मूर्ती माणसाने घडवलेली असते, पण माणूस ही त्या पांडुरंगाने बनवलेली सुंदर मूर्ती असताना आज माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही? एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. एकमेकात पांडुरंग दिसावं माईबा. या पलीकडच्या जगातला एक विनंती तुम्हाला माझी, महिला म्हणलं तुम्ही घरी सवाष्ण जेव घालतात का पक्क्या पाकिस्तानी इथं घालितात का? पुरणपोळी का वरणपोळी? पुरणपोळी. विनंती माझी तुम्हाला, घरी सवाशीण जेव घालताना कधी श्रीमंताची बायको जेव घालू नका. म्हणजे मला श्रीमंताचं वावड आहे असं नाही, मी विरोधातली नाही. पुरणपोळीचा ताट तुम्ही कराल, पहाटपासून उठत आहेत बिचाऱ्या, पण श्रीमंताची बाई आली तर ती चतकुर पोळी काढून ठेवती, 4 भजेच काढून ठेवती, आमटी नाही तर गुळणी तसं ठेवती. मला जमतच नाही, मला आवडतच नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मला एवढं नवल वाटतं, गरीबाची बाई बिचारी एवढी गरिबी असते, पहाटपासून उठते, रात्री 10ला झोपते, 4 जनावरांचं शेण काढते, 2 गतुडे गवत कापीती, कुंटल कापूस यायची ती, 4 बकेटा धुणत होती. बरोबर आहे ना? मग मानात हलवा, हा मागच्या कापूरच्यानेच गुत्त घेतलंय सारं. 4 गतुडे गवत कापीती, दुरडी भाकरी करती, कढाईवर भाजी करती, 4 बकेटा धुणत होती. जनावराचं ढोराचं रोज तिला काम आहे. तुम्हाला टेम्परवारी काम आहे वावरामध्ये. बरोबर आहे ना? जे खोटं बोलत त्याच्या जीवी रीतचूड असं. हे रुमाल झटकलं का निघाले हिंगोलीला, रुमाल झटकायला का निघाले कुठं? शेनगावला. म्हणजे तेच कबूल करते आता, मी कशाला सांगत. रुमाल झटकायला निघाले कुठं? शेनगावला. मग यांना दररोज काम आहे पहाट उठल्यापासून, तरी सुद्धा एखादी दिवशी काही काम बिघडलं तर 4 चापडा आणतेच हे बायकोला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरं मला सांगा, 4 फटके खाती बिचारी, रडती डोळे पुशीती, जनावर ओरडायला लागले का पुन्हा काम करायला चालू होती का? त्याच्या नादाला लागून जनावर उपाशी मरती. ही कोणाची बायको आहे? ही गरीबाची बायको आहे, शेतकऱ्याची बायको आहे. वाजवाना टाळी. एवढं तुमच्यासाठी बोलते तरी तुंबलेल्या म्हशीवानी माझ्याकडे पाहत्या. वाटलं पाहिजे काहीतरी मनाला तुमच्या. श्रीमंताची बायको, श्रीमंताची बायको, धुण्याला बाई आजी बस, धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, अंधारे येत्यात, रक्त कमी. हिला काय घासलीट भराव का काय? दड ही जाईना त्याला मोकळं करीना. विढल जी घरून जेवून आली तिला, जो जेवून आला त्याला जेवायचा आग्रह करू नका, त्याला अजीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. भाषा कळते माझी तुम्हाला? जो निरोगी त्याला औषधे देऊ नका, तो आणखी रोगीट झाल्याशिवाय राहणार नाही. गरीबाची बायको, लहान सकाळपासून लहान लेकराचं करता करता जिच्या मुखामध्ये अन्नाचा घास नाही, तुमच्या शेतामध्ये खुरपणी करायला आली, कापूस याचा 12 वाजले, त्या मुजुरीन बाईला घरी बोलवा, हळदी कुंकू द्या आणि पुरणपोळीचं ताट समोर ठेवा. ती बाई चाटून पुसून खाते. उरलं काही ना तिच्या पदरात बांधून द्या, माईबाप कागदात गुंडाळून द्या. ती घरी जाती, तव्यावर गरम करीती आणि तिच्या गरीब लेकरायला खाऊ घाली. ती ज्यावेळी गरीबाच्या मुखामध्ये पुरणपोळीचा तो गोड घास जातो, त्यांच्या मुखावरचं समाधानाचं हसू आणि त्यांच्या डोळ्यातले समाधानाचे अश्रू, त्या झोपडीत तुम्हाला त्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन झालं. तुम्हाला पंढरपूर गाठायची गरज नाही. अरे गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. दारात पंगती बसल्या वाह लया गोजा
दारात भिकारी रडतो, पोटात भुकेची संसाराच बोज घेऊन कुणी टिपावा घाम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम. वासुदेवाची कहाणी जगात नाही राम रे, जगात नाही राम रे, दाम करी काम रे, दाम करी काम, दाम करी काम रे, करी अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो, मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो इनका दामन पकड़ कर तो देखो, मोकळा आवाज सोडा. इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का खजाना मिलेगा, उम्र भर का खजाना मिलेगा. राम से मांग ले प्यारे, राम को मांग ले प्यारे, उम्र भर का जय सिया राम. उम्र भर का खजाना मिलेगा, बढ़ेगा, इनका दामन पकड़ कर तो देखो. मिड वाढवायचं आणि ट्रबल वाढवा. उम्र भर का सहारा मिलेगा. हाताने माई बाप परमार्थ तुम्हाला वेगळा जर घडत नसेल तर दान धर्मासारखा परमार्थ जगात दुसरा कोणता नाही सांगितलं, कोणता नाही सांगितलं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तुझी साधू ओळखावा देवतेची जाणावा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे. काय जांभळे द्यायचे असतात खाली तो जांभळे माहिती का? आलं जांभळे नाही तुमचा जागा काय बसा मी पुढे म्हणते माझा व्यवस्थित पुत्र मागे लागले जाते यांचा असेल या येतं म्हणायला लागल्या कोणाच्या बाबा ऐकत म्हणा नाही नाही कडला. वा अंत पारयाचा कानडा असं कानडा. क्या बात आहे. बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे. क्या बात आहे. वा काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. काय वा
तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारद धरा तुम्ही. क्या बात आहे, वा. ऐकलं का? तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही. तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी तुम्ही. म्हणा ना. तुमची एवढीच रीत कोटी गे गोकुळच्या नारी तुमची. वा. तुम्ही यांची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही. तुम्ही काहून हसायले? मी काहीच म्हणले नाही ना. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला काय वाटलं यांना घरी फक्त काय भांडताच येतं का? यांचा आवाज पण गोड आहे बरं का. लता दीदींच्या पुण्यतिथीला तुमचंच भजन. फक्त यायची तारीख खाली नाही असं म्हणू नका राव बरं का. विढल खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. विको कमी करा आता बोलताना. एक वाक्य तुमच्या लक्षात घ्या. हाय का असला प्रकार इकडं? इकडं नसेल. नसेल इकडे ना. नसेल. आता कशाला पोत्या उघडीत आता? किती बांध करू करी स्टेटी वाढवा. उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का? आकडे टाकू टाकू मोटरी चालवा. मी काय फॉरेन मधून नाही आली. एक वाक्य काळजात उतरून घ्या. ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच. ही काळ्या दगडावरची रेगे. दिवसभर एवढे कष्ट करा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. तारुण्यात तेवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा, 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. आणि या जीवनात एवढे प्रामाणिकपणे जगा. पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. इतके प्रामाणिकपणे. ज्याच्या जीवनात प्रामाणिकता आहे त्याला गोळी न घेता झोप लागते. काही लपा तुम्ही 3-3 गोळ्या झोपायच्या. भितडीकडे पाय, एसीकडं, फॅनकडं. काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी जागी. जीवनात नीतिमत्ता असेल तर गोनपाटावर पण झोप लागते. शेतकरी केवढे भाग्यवान येतं. बिचारे जेवत येत हात वाळत नाही झोपत येत. बरोबर आहे ना? बोलूया गोड वाक्य. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार. शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. फक्त 2 गोष्टी टायमावर भेटल्या तर. निसर्गाने योग्य साथ दिली, शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. आणि सरकारने त्याच्या मालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं. माय झाली भगवतीन, बाप झाला मारुती. निसर्गा साथ देणं आणि सरकार त्याला भाव देणं. शेतकरी भाग्यवान आहे, जेवतो हात वाळत नाही झोपतो. मी सांगेल वारकरी जास्त भाग्यवान येतं. शेतकरी तरी झोपत येतं मग पडत येतं मग झोपत येत. आमचे वारकरी आधी झोपत येतं मग खाली पडत येत. चालू कीर्तनात त्याला भाग्य असावं लागतं. अरे रात्री झोप यावी शांततेची, हे जर परम भाग्य असेल, ते परम भाग्य जीवनात येण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं. हे त्या पाठीमागचं कारण आहे. काहीला एवढं टेन्शन आहे, माझी पुढची पिढी काय खाईन, ती भूस खाईन, तू बनग्या खाय, ती खडी खाईन, तू डांबर खाय. अरे खायचं तर काजू खावत खायचे तर बदाम खावेत ना. 100% अनुदानित होती बाळू मामा योजना, सुलभ शौचालय. बाकी सगळं का खात नव्हते, पण त्याला नसता हात लावायचं. खायचं काय हे तर कळालं पाहिजे ना. उभ्या आयुष्यामध्ये आपण कमवलेल्या संपत्तीला अत्तरचा वास आला नाही तरी हरकत नाही, पण आपण कमवलेल्या धनाला आपल्या घामाचाच वास असला पाहिजे. माईबाप याला इमानदारी म्हणतात. आपल्या खिशात पैशाचा खळखळाटच असावा असं काही नाही, पण आपण कमवलेल्या पैशामागे कोणाच्या 1 रुपयाचा सुद्धा तळताट नसावा. माणूस माळका असू द्या, फक्त जाळका नसावा. आयुष्य फार सुंदरी, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या ओळखता आल्या पाहिजे. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर ओझं कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर जीवनात अपेक्षांचं ओझं कमी ठेवा. विढल कशात आहे पायाची शोभा,
पाऊले चालती सुखी संसाराची, पाऊले चालती. यांना एखादं आरक्षण भेटू द्या ना विचारायला. यांना कसा रे तुम्हाला, घरात तुम्हालाच, नोकरीत तुम्हालाच, समाजात तुम्हालाच, कायदा आपल्याच बाजूनं, एसटी मध्ये पण 50%. बरोबर आहे ना. एसटी मध्ये एखादं यायला भेटू दे ना विचारायला. केबिलवाणी चेहरे घेऊन बसले बिचारे, एक आरक्षण बिचारायच्या वाट्याला नाही. सारा आम्हीच हडप केलं. मला इमानदारीनं सांगा, इथं बसलेल्यापैकी किती महिला दररोज बसने प्रवास करतात? किती करतात? एकही नाही ना. मग मला सांगा, तुम्हाला सरकारने दिलेलं आरक्षण आवडलं किंवा नाही? आजी थोडं बोलू द्या ना मागच्या. म्हणजे मी बोला म्हणलं, तुम्ही बोलायचा रट्टाच उठविला. आता म्हणावं का नाही काही माणसाने? तुम्हाला सरकारने दिलेलं आरक्षण आवडलं किंवा नाही? महिला मंडळ जाऊ द्या, तुम्ही अजून काहीच म्हणू शकत नाही. महिला मंडळीला कोणालाच हे आरक्षण आवडलं नाही. 50% आम्हाला काय दररोज बसनी फिरायचं का? बरं, सरकार आरक्षण कोणाला देतं? महिला मंडळला. जी भाऊबीज आणि रक्षाबंधन सोडून घर सोडीत नाही. म्हातारी माणसं जे कधी फिरतच नाहीत, अर्ध तिकीट त्यांना, अर्धे तिकीटच द्यायचे असते. आम्हाला विमानाचे द्यायचे असते सरकारनं. फिरून आलो असतो आम्ही. द्वारका, गुजरात, मथुरा, वृंदावन, अयोध्या सगळं फिरून आलो असतो ना. तिकीट तुम्हाला आरक्षणच द्यायचंय सरकारला, तर किराणा मालाच्या भावात द्यावं. आरक्षणच द्यायचंय तर गॅसच्या सिलेंडरमध्ये द्यावं. वाजवा ना टाळ्या. गॅसच्या सिलेंडरचा भाव 1150. 1100 काय फाशी घ्याव का? 1200 झाला आता. 1200 झाला आता. आता खेड्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना फाशी घ्याव का बरं? आमच्याकडे कदरून कदरून शेतकऱ्याच्या बायकांनी, महिला मंडळी, गॅसच्या ती भावा आग लागली भावाला. कदरून कदरून त्यांनी किचन वाट्यावरची गॅस उचलली आणि चुली घातल्या. ते सिलेंडरचं टेकन दिलं, चुलीत लाकडं घातली. ते केवढं मोठं दुर्दैव आहे. आरक्षण द्यायचं असेल तर महिला मंडळला गॅसच्या सिलेंडरमध्ये द्या. साड्याच्या किमती द्यावर. पटलं तुम्हाला? मग वाजवा ना टाळी. घडोघडी सांगावं लागतं. कमाली तुमची. विढल 50% आरक्षण यांना. लेडीज फर्स्ट, आता सेकंड. जेंट्स मंडळी दुसरा चान्स. मी पुढे म्हणते, माझ्या मागे म्हणा. जो पुरुष म्हणणार नाही त्याला सदगीर महाराज पाहून घेतील. मग त्याला त्याच्या बायकोची शपथ. आपले बसा कोण्या कोण्या कोपऱ्यात बसले तर धरून एकदा निवडून पहा बर का. म्हणायचं बर का सर्वांनी. पाऊले चालती पंढरीची वाट. गडी माणसं फक्त. पाऊले चालती सुखी संसाराची, सोडोनी गाठ सुखी. वा, हे वरचे बसा म्हणला ना, वरचे बसलेले. पाऊले चालती पंढरीची वाट. वा वा. पाऊले चालती दुकानाची वाट. आता दुकानात जायची गरज नाही भाऊ, आता दुकानात भेटती. माझी एक विनंती, सरपंच आलेत का कीर्तनाला? महिला आहे का पुरुष आहे? सरपंच गावात घरोघर नळ देतानाच यायला 2-2 नळ द्या. एका नळातून फिल्टर पाणी, दुसऱ्या नळातून साधं पाणी. साधं पाणी. आमच्याकडे लाख लाख रुपये खर्च केले. हातावर ज्यांचं पोट होतं, नवरीची दारू सुटावी याच्यासाठी. कदाचित देवाने काय पांडुरंगाची कमाली, त्याने वारकऱ्याला ढासपूस करणाऱ्या बायका दिल्या. घरी गेलो का तुमची काय आरती असते का पंचारती? नेमकी त्यांना झोपा लागावता. हे पहाट घरी पोहोचाव. आलं बाई कीर्तन. हे बेवडा कधी सुधी देत नाही. त्याची बायको त्याला घास सोडून खात नाही. हे कधी धोरणात नसतं. लाख लाख रुपये व्याजाने काढले त्या महिलांनी.
आयुष्यभर काबाड कष्ट करू म्हणे, पण नवरीची दारू सुटली पाहिजे हा विचार फक्त भारतीय आणि कुलवान स्त्रीच करू शकते. माईबाप, फक्त कुलवान स्त्री. लाख लाख रुपये व्याजाने काढले, नवरी घेऊन गेल्या त्या दारू सोडण्यासाठी. कोणी नाशिकला गेलं, कोणी साताऱ्याला गेलं, महिना महिना तिथं राहिल्या त्या. हे बेवडे जाताना डोशीत डोशीत गेले आणि येताना डोशीत डोशीत आले 15 दिवस नीट राहिले. एका नमुनेने प्रयोगच केला म्हणे पिऊच आपण काय होतं. त्याने टोपणचा अभ्यास चालू केला. हळूहळू डाळे डाळे जे तुलेने एके वेळे बाटली लोक गेला गडी आणि एका शहाण्याने अख्खे शहाणे करून टाकले. रामभाऊ शांभो सकाजी भिकाजी तुकाजी म्हणे तुम्हाला काय माहितीये का, प्रयोग केला का रे, मरायचं का काय. म्हणे मी मेलो नाही तर तुम्ही कसं काय मारता, मी जबाबदारी घेतो. 50 रुपयाच्या बाटलीत कुठून कॉन्फिडन्स येतो त्याला मला काही कळतच नाही. सगळे शहाणे केले, जेवढे व्यसन सुटले होते सगळे व्यसनाधीन झाले. तुम्हाला काय वाटलं महिला मंडळ, इंजेक्शन कुठे गोळीने दारूचं व्यसन सुटत असतं का. इंजेक्शन गोळीनं जर दारूचं व्यसन सुटलं असतं तर बेवड्याच्या बायकांनी झोपीत इंजेक्शन टोचले असते, पलगाला बांधून. लई पितोय तू, 2-2 इंजेक्शन. दारू मनाचं कंट्रोलिंग आहे माईबाप. जोपर्यंत मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत कोणतंच व्यसन सुटत नाही. मी व्यसन करू नका असं म्हणणार नाही. ज्याला जीवन समृद्ध करायचं. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. कलों का नाम खर्च कर मुंह में मट्टी जाती है. बाबा हे दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, जाती है जाती है जाती है जाती है. व्यसन करू नका असं म्हणणार नाही माईबाप. ज्याला जीवन समृद्ध करायचं त्याने रात्रीचे मित्र कमी करायचे आणि सकाळचे मित्र वाढवायचे. येतं ना लक्षात. रात्रीचे मित्र जीवन उद्ध्वस्त करतात, सकाळचे मित्र जीवनाला दिशा देणारे असतात. अरे गेरो की पीछे भागते हो और फिर कहती हो की धोका हो गया. कधी गातात ज्ञानेश्वरीची आणि हरिपाठाची संगत करून पहा, आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही गडे. व्यसन करायचंय, समाजसेवेचं व्यसन करा. व्यसन करायचं राष्ट्रसेवेचं व्यसन करा. व्यसन करायचंय एखाद्या व्यवसायाचं व्यसन करा आणि व्यसन करायचंय हरिपाठाचं व्यसन करा. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. यह दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, या दर्द दुख मिटाए जाते हैं. अरे दुनिया के ठुकराए हुए लोग यह सीने से लगाए जाते हैं. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम. थोडक्यात सांगते, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यामध्ये. भक्ती विन पशु कशासी वाढला, सटवेने कायचा नेला नाही. काय माये गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखासी हरी मुडा. नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9विधा भक्तीपैकी जीवन एक तरी भक्ती करावीच. पण 9विधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही. सेवक असाल, मालकाची सेवा, शिष्य असाल, गुरुची सेवा, पुत्र असाल, मायबापांची सेवा आणि पत्नी असाल, उभ्या आयुष्यात आपल्या सौभाग्याची नामपतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं स्वामिकाचा गुरु भक्ती, स्वामिकाचा गुरु भक्ती, स्वामिकाचा गुरु भक्ती, स्वामिकाचा गुरु भक्ती, गुरु भक्ती, स्वामिकाचा गुरु भक्ती, स्वामिकाचा गुरु भक्ती. हो हो
द्यावी तुझी मागुदा, हे द्यावी तुझी मागुदा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णूची महापूजा, विठ्ठलाची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. नाही तुम्हाला पंढरपूरला जाता येत हरकत नाही, आळंदीला जाता येत नाही हरकत नाही, शेगावला जाता येत नाही हरकत नाही, देवपूजा करता येत नाही हरकत नाही, गावच्या मंदिरात जाता येत नाही हरकत नाही, हरिपाठ काकडा करता येत नाही हरकत नाही, घरची देवपूजा जमत नाही हरकत नाही, स्मरणी घेऊन नामस्मरण करता येत नाही हरकत नाही. हे ऐकून करणाऱ्यांनी सोडायच्या नादी लागू नका, म्हणजे बाद झालं. तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नाही. आवाज द्या. महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे, त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून तुम्हाला घर चालत दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्मातली प्रामाणिकता. ऐसा करो की घर आवे राम. हा सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो, साधन भक्ती. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या माड्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो. ही सिद्ध भक्ती. त्याही काळामध्ये सुधारित शेती कशी करावी हे तंत्रज्ञान वारकऱ्यांनी जगाला दिलं. माईबा त्या काळात कोणतं तंत्रज्ञान? निवाडा घेताना शेती करावी जाताना, शेती करावी जाताना, शेती करावी जाताना. निवाडा घेताना शेती करावी जाताना, अवगत नसताना त्याही काळामध्ये संत श्रेष्ठ सावता महाराजांनी बागायती शेती करून दाखवली. सुधारित शेतकरी कसा असावा? वारकरी याला फक्त काय टाळच पिळ कुठे कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी. अवघी विठ्ठलाबाई माझी, विठ्ठलाबाई माझी, कंदमुळा भाजी, अवघी विठ्ठलाबाई माझी, अवघी विठ्ठलाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा, अवघा झाला माझा रे, अवघा झाला माझा रे. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा रे, अवघा झाला माझा रे, अवघा झाला माझा रे. सावताने केला मला, सावताने केला मला, हो सावताने केला मला, सावताने केला मला. विठ्ठल 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 विठ्ठल, सावताने केला मला, सावताने केला मला. विठ्ठल पायी गोडीला गळा, विठ्ठल पायी गोडीला गळा, गळा, गळा. लसूण मिरची कोथिंबिरी, 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 लसूण मिरची कोथिंबिरी. आमची पाळी अशी जात
याची जात शेत लावू बागायत आमची माळी याची जात शेत लावू बागायत माळी याची जात शेत लावू बागायत शेती शेवंती फुलं गुलाबजाई जुई गेली शेवंती फुलं गुलाबजाई जुई गेली शेवंती फुलं गुलाबजाई जुई गेली शेवंती फुलं जाई जुई माझ्याकडे शब्दच नाहीत कडे आता बोलायला. एकदा जोरदार आवर नाही. आशा नाही बिंबीच्या देठापासून टाळ्या वाजवा. विठ्ठल पहिली भक्ती स्वामी काज, दुसरी भक्ती गुरु भक्ती. शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. तिसरी पितृवचन. पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. एक वाक्य बोलू बाई मग. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है. जगात सगळं मिळेल रे माझ्या दादांनो. तुम्ही श्रीमंत असाल, 1000 लोक तुमच्या मागे पुढे असतील साहेब साहेब करणारे. तुम्ही देखणे असाल, 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुमचा हात गोड असेल, लोक वाजवण्यावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असाल, लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद आणि पांगळ्या लेकरावर सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आईचं अंतःकरण. ज्यावेळी विंचविणीच्या अंड्यातून पिले बाहेर येतात, पिलांना प्रचंड भूक लागते, पिले आईच्या जवळ येतात. तिला देवाने स्तनच दिलेलं नाही, तिला स्तनपान करता येत नाही. पिले जवळ येतात, आई अंग चोरून धरते. पिले आईच्या अंगावर चढतात. कोणाचे? नांगी मारल्याशिवाय राहत नाही. ठणका कसा आहे त्याचा. पण काय पांडुरंगाची किमया आहे. त्याने माकडा खोपडांमध्ये, चिलटा डासांमध्ये, मच्छरांमध्ये, विषारी कीटकांमध्ये मातृत्व असं ठासून भरले. ज्यावेळी पिले अंगावर चढतात, माय अंगून चोरून धरते, अंग हलवत नाही. पिले लचके तोडतात, लचके तोडतात, लचके तोडतात. काही दिवसांनी जन्मदाती मायच संपलेली असते, पण पिलांचं पोट मात्र भरलेलं असतं. या ईश्वराच्या सृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून आपल्या लेकराचं अस्तित्व जगाच्या समोर मांडणारी फक्त माई. छातीत लाथा सहन करून लेकराला पोटभर दूध पाजणारी जगाच्या पाठीवरती फक्त माई. फक्त माई. आई जाते पण प्रेम संपत नाही. असं म्हणतात दोरी जळते पण तिचा पीळ काही निघत नाही. असते तोपर्यंत झुरते आपल्यासाठी आणि मेल्यानंतर तिचा जीव अडकतो तो फक्त लेकरांमध्ये. काय झालं, एकदा पुण्यात प्रवचन होतं माझं 10व्याचं. तिकडे प्रवचन असतात सकाळी 7 ते 8 प्रवचन होतं. प्रवचन झालं पण पिंडाला कावळाच काही शिवेना. त्या म्हातारीला 4-5 लेकरं होते, 2 मुलं 3 मुली. पण सगळ्यात धाकटा जो पोरगा होता 25-30 वर्षाचा, पण लुळा पांगळा, अगदी मतिमंद, 2-3 वर्षाच्या लेकरासारखी त्याची बुद्धी होती. त्याला एका व्हीलचेअरवरती घेऊन आणण्यात आलं गंगेमध्ये. पिंडाला कावळाच शिवेना. त्याला व्हीलचेअरमध्ये चाकाच्या खुर्चीवरती घेऊन आले. गुडघ्यापर्यंत पॅन्ट त्याची, बरमुडा, टी शर्ट घातलेला, दाढी वाढलेली, केस वाढलेले, तोंडातून लाळ गळत होती. तो मुलगा असा त्या पिंडाच्या जवळ आला. सगळ्यांना माहिती होतं कावळा का शिवेना. म्हातारे आईचा जीव या पोरात अडकला. पिंडाला कावळा काही शिवेना, पण त्या पोराची जबाबदारी घ्यायला कोणी समोर येईना. 3 बहिणी होत्या, 1 भाऊ होता. साऱ्यांना वाटलं वचन दिलं तर हे पांगळा आपल्याला सांभाळावं लागेल. शेवटी बाईचा पती समोर आला. नाही देणार तुम्ही आम्ही अंतर आपल्या पोराला. शिवद्या पिंडाला कावळा. पिंडाला कावळा शिवेना. पोरी रडू लागल्या त्या पांगळ्याच्या बहिणी. आई शिव ना ग, घेतो आम्ही पोराची जबाबदारी, घेतो भावाची जबाबदारी. तरी आई शिवेना. भावाने जबाबदारी घेतली तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना. त्याच गल्लीत राहणारी या म्हातारीची मैत्रीण, लुगडं घातलेली एक म्हातारी समोर आली.
त्या पोराच्या खांद्यावरती हात ठेवला आणि ती म्हातारी म्हणू लागली, हौसे शिवू दे कावळा, माहिती मला तुझा बाळ्या जीव अडकलाय ना. तो जोपर्यंत जिवंत होतीस तू तोपर्यंत बाळ्याला सोडून लग्नाला गेली नाहीस, वास्तुशांतीला गेली नाही, बारशाला गेली नाही. माहिती मला तुझा त्याचा जीव अडकला नाही. तुझ्या एवढं प्रेम देता येईल सगळं, पण तू गेल्यानंतर थोडं तरी त्याचं तुझ्या एवढं प्रेम त्याला देण्याचा प्रयत्न करेल. काय त्याला फक्त बाथरूमलाच न्यावं लागतं ना. सकाळी उठलं की माझ्या लेकराला बाथरूमला न्यायचं जाईल, आंघोळच घालावी लागते ना. त्याला आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करायची नाही. जीवच घालावं लागतं ना. त्याला जेव घातल्याशिवाय मी जेवायची नाही. तो जेवल्याशिवाय तू कधी जेवली नाही हौसे. माहिती मला तुझा जीव तुझ्या बाळ्यात अडकला. हौसे तुझ्यानंतर तुझी कमतरता तुझ्या बाळ्याला कधी भासू देणार नाही. हौसे तुझी शपथ आहे आपल्या मैत्रीची, तुला शिव दे पिंडाला कावळा. तुझ्या लेकराला मायेची कमतरता कधी भासू देणार नाही. जवळ आली म्हातारी, त्या पांगळ्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ज्यावेळी ती म्हातारी जवळ गेली ना, त्याला वाटलं आपली आईच जवळ आली. तिच्या पदरात त्याने तोंड खुपसलं आणि ढसा ढसा रडू लागला. मोठ्याने ओरडला, आई. त्याचं रडणं सांगत होतं, आई तू नव्हतीस ना या 8 दिवसामध्ये. मला कोणी स्वतःच्या मांडीवरती कुरवाळलं, झोपही नाही घातलं. आई तू नव्हतीस ना या 8 दिवसामध्ये. मला कोणी बाथरूमला घेऊन गेलं नाही. आई या 8 दिवसामध्ये तू नव्हतीस ना. मला कोणी आंघोळ सुद्धा घातली नाही. आई तू नव्हतीस ना. मला कोणी जेवण सुद्धा भरवलं नाही. आई कुठं गेली होतीस तू? आली ना आई, मला आता सोडून जाऊ नकोस. ढासा ढासा तो मतिमंद पोरगा रडत होता. ती शेजारची म्हातारी त्याला आपल्या जवळ घेऊन कुरवाळत होती. एक त्यातला झाडावर बसलेला कावळा खाली उतरला, डोम कावळा. त्याने असा पिंड आपल्या चोचीमध्ये उचलला. चोच पिंडामध्ये खुपसली, काकस्पर्श झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला. पिंडाला कावळा शिवला म्हणून नाही, तर त्या म्हाताऱ्या आईचा जीव पांगळ्या लेकरामध्ये अडकला होता म्हणून. असते तोपर्यंत जपले आपल्यासाठी, गेल्यानंतरही माय झोरते केवळ लेकरासाठी. सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी
सबसे बड़ी है माँ, बदले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची किंमत करायला शिका माईबाप. ताजमहल जगाने पाहिला, मुमताजने नाही. मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिले, पण जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी हातात ढाल आणि शमशीर घेणारे, स्वतःचं बोट कापून रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवर करणारे, जगाच्या पाठीवरचे एकमेव सुपुत्र म्हणजे राजा शिव छत्रपती. आईचा पुत्र पुन्हा होणे नाही. वाजवा ना टाळ्या. मला वाटलं इथं वावड आहे का काय? वावड आहे का इथं? विढल तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती माई, पण डोळ्यात न दाखवता डोळे मिटेपर्यंत प्रेम करतो जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे. ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याले कळाली आई त्याला कळाली रखुमाई. वेगळा परमार्थ पाहायची गरज नाही. फार चाऊ फाळा टांगान काजू बदाम खाऊ घाला असंही म्हणणार नाही. जेवढे कॉलेजात जाणारे, महाविद्यालयात जाणारे तरुण तरुणी असतील, विनंती असेल माझी, उभ्या आयुष्यात काय निर्णय घ्यायचे तर घ्या. वाटेल ते शिका, सायन्सला जा, मेडिकलला जा, वाटेल ते कपडे घाला. माझ्या भगिनीनो, ऐकताय माझं बोलणं, कळतंय तुम्हाला? जीनची पॅन्ट घाला, पण या पुढे जाऊन सांगू, उभ्या आयुष्यामध्ये आपल्या बापाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन कधी लग्न करू नका. एवढी भीक त्याच्या पदरात घाला. आवडला एखादा सांगून पहा, त्याने विरोध दिला याचा अर्थ भविष्यकाळ बापाने समोर ठेवला. त्याची दाढी काय ऊन आणि पांढरी नाही झाली माईबाप. पुरी कन्यादान करताना काळीच काढून द्यावं लागतं. एवढी सोपी गोष्ट आहे का? बाप झाल्याशिवाय बापाच्या अंतःकरणाची व्यथा कधीच कळणार नाही माईबाप, कधीच कळणार नाही. प्रेम करू नका असं म्हणणार नाही. 35 तुकडे केले जातात, ते प्रेम नाही. प्रेम करा. ज्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला, लग्न झाल्यानंतर त्या झालेल्या नवऱ्यावर आयुष्यभर काय प्रेम करायचं तर करा माईबाप, पण तोपर्यंत प्रेमाची जागा कधी चुकू देऊ नका गड्या. खूप शिका, पायावर उभ्या राहा. एका चढ एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण खूप शिका आणि खूप मोठ्या व्हा. पण बापाच्या दारात पोराची लाईन लागण्यासाठी पोरगी पण घरात लागती ना, नाही तर लाईन दारात लागायची, पोरगी धबधब्याखाली सापडायची. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, चौथी सांगितली सेवापती. पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे. तुका म्हणे पतिव्रता, जिची देवावरी सत्ता, पतिव्रतेची जिने भ्राताराच्या वर्तमाने. जिचा पतीच्या मताला अनुसरून वागणं असतं तिला पतिव्रता म्हणतात, आणि जिचा घडी घडीला पतीला विरोध असतो तिला पतिव्रता म्हणतात. भारत ही पतिव्रतेची भूमी. एक वाक्य बोलू माईबाप. श्री आदिशक्ती ती जगदंबा आहे, ती भगवती, ती दुर्गा आहे, ती गौरी, ती शची, ती मेधाई, ती अहिल्या आहे, ती द्रौपदी, ती सीता आहे, ती तारा आहे, ती मंदोदरी. श्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. अटलजींच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, या भारताच्या शंकराचार्यांच्या समोर संस्कृतचं भाष्य करून बोलणाऱ्या भारताच्या एक नेत्या स्वर्गवासी सुषमाजी स्वराज या भारताच्या आदिशक्तीच आहेत. माझा कोणीच पक्षाशी संबंध नाही, पण चांगले व्यक्तिमत्व आपण आदर्श घेणं गरजेचं आहे. या भारताच्या रणरागिणी पहिल्या पंतप्रधान स्वर्गवासी इंदिराजी गांधी या भारताच्या आदिशक्तीच आहेत. श्री कधी पी.टी. उषा झाली, सायना नेहवाल झाली, सुनीता विल्यम झाली, भारताच्या गानकोकिळा स्वर सम्राज्ञी भारतरत्न आदरणीय लता दिदीजी मंगेशकर या भारताच्या आदिशक्तीच. अरे उत्पात झाला मंदिराचा, विध्वंस झाला, शिवालय देवालय संपुष्टात यायला लागली. अशा वेळी हातामध्ये शिवपिंड घेऊन मंदिराची पुनरुभारणी करणाऱ्या आणि जगताला पुण्यता बहाल करणाऱ्या होळकर घराण्याच्या कुलप्रभा, कुलस्नुषा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
या महाराष्ट्राच्या आदिशक्तीच आहेत. जेवढ्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार असेल ना भारतामध्ये, जेवढी भगवान शिवजीची मंदिर आहेत आणि जेवढे हेंबाडपंथी मंदिर आहेत, सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. आज एखादी महिला कंडक्टर होईल, डॉक्टर होईल, कीर्तनकार होईल, याच्यात काहीच नवल नाही. एक वाक्य बोलू, मल्हारराव होळकरासारखा सासरा जगाच्या इतिहासात झाला नाही अजून, जगाच्या इतिहास नाही. अरे स्वतःच्या घराण्याचा कुलदीपक गेला. हिमालयासारखं संकट होतं अहिल्यादेवी होळकरांच्या समोर. माईबाप, पती गेला पाहता पाहता, पण हिमालयासारख्या संकटाला या रणरागिणीनं निधड्या छातीनं संकटाला सामोरं गेल्या, घोड्यावरती स्वार झाल्या. आज एकही फोटो नसेल ज्या फोटोमध्ये अहिल्यादेवीच्या हातामध्ये शंकराची पिंड नाही. या पलीकडे पतीचं छत्र हरपलं, आयुष्यभर महादेवाची सेवा केली. भारतीय नारीला धर्म सांगितला माईबाप, पतीला महादेव म्हटले. पतीचं छत्र हरपलं. जेवढे तुम्हाला भारतामध्ये जेवढे बारव आणि पाण्याचे कुंड आहेत ना, त्याही काळामध्ये सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी. अरे केवढी दूरदृष्टी होती या रणरागिणीची. त्याही काळामध्ये बारव आणि प्रत्येक ठिकाणी कुंड उभे केले. त्या अहिल्यादेवीच्या पुण्याईनं उभारले गेलेले कुंड. आज